सुंदर ते दान उभे विठेवरी करकटेवरी ठेवूनिया सुंदर ते दान उभे विठेवरी करकटेवरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर सुंदर ते दान उभे विठेवरी करकटेवरी ठेवूनिया करकटेवरी ठेवूनिया हर गळा कासे पितांबर तुळशी हर गळा कासे पितांबर तुळशी हर गळा कासे पितांबर निरंतर निरंतर हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडल दळपती कंडिकस्तु मणे विराजित मकर कुंडल दळपती श्रवणे कंडिकस्तु मणे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर 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 मने माझे याची सर्व सुख सुख मने माझे
माझे हेची सर्व सुख तुका म्हणे 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 माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे Hare
विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा कोणी एकी भुलली कोणी एकी भुलली कोणी सीता गोरस घ्या म्हणे हरी गोरस घ्या म्हणे हरी गोरस घ्या गोरस घ्या म्हणे हरी गोरस घ्या म्हणे गोरस घ्या म्हणे हरी देखला गोरा वैसला देखला गोरा वैसला
शिवदानी उच्चारी तो शिवदानी उच्चारी हो शिवदानी उच्चारी तो शिवदानी उच्चारी हो शिवदानी उच्चारी हो शिवदानी उच्चारी आता विचार आवजी आता विचार हो आवजी आता विचार हो
तोची वदनी उच्चारी तोची वदनी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी देखील ढोळाबाई सलामणी सलामनी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कवतुके देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हासे जन तुका म्हणे हासे जन नाही कान तै ठाई देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी पांडुरंग करू प्रथम
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास भटा कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची पाळी माझे दंडवत घडो आणि चित्त झडो नामी किंवा मस्तक आहे पायावर वार करी संतांचा, वार करी राजाच्या या, वार करी संतांच्या. मस्तक आहे पायावर या, वार करी संतांचा, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. मस्तक आहे पायावरी, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. मस्तक आहे पायावरी, या वार करी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शुक्लां ब्रह्मविचार सार परम माध्यम जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां दाढ्यां नकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं विद्याप्रदां शारदां विठाला विठाला कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबराय यांचा गवळण पर प्रकरणातील प्रसिद्ध असा अभंग आज सेवेच्या निमित्ताने निवडला. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात, एक कोणी नारी भुलली आणि ताक दही दूध तूप लोणी विकायचं ते विसरली आणि काय म्हणते, हरी घ्या गोविंद घ्या दामोदर घ्या. मर्यादा सांभाळावी आणि मर्यादा सांभाळून सत्कार्यामध्ये पुढाकार घेऊन सत्कर्म आपल्या डोळ्यात देखत त्यांनी करावं. आनंद वाटेल ना. कसा पाहिजे दादा? आईचा पुत्र देही गुंडा असे वाजवणारे असे म्हणणारे सासरीचा समय अगदी माहित नाही तुम्हाला. एकदा आमच्या शक्यत जर पूर आले अगदी नीटच दोरीतच हो एकदा फक्त आमच्या ताब्यात पूर आले पाहिजे नाही का कोणी करत ती हो. आता 15 दिवसापूर्वी आळंदीला गेलो. 50 विद्यार्थी ज्या गावाकडे शिक्षणाला होते 4:30ला माऊली उठा माऊली उठा असंच म्हणलं हो. जसा गाडी पडतं बद 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 50 मिनिटात उठले.
मिनिटातच वळकाच्या घातल्या आणि अलमारीत ठेवून दिल्या. पकवास पुस्तक काय असेल ते घेतलं आणि 5 मिनिटाच्या आत सामसून अभ्यासाला लागले. तुमचे पोर ऐकते का? बाबड्या उठ ना, बाबड्या उठ ना. अरे तुमचं उठे का पोरग एखादं कोदलीतलं? आळंदीला अवघ्या 5 मिनिटामध्ये पोरं उभे राहून अगदी अभ्यासाला निघून गेले. हे संस्कार आहे. हो, आणि संस्कार असल्याशिवाय जीवन संस्कृती चांगल्या पद्धतीने जगता येत नाही. शास्त्रामध्ये, व्यवहारामध्ये, परमार्थामध्ये जीवन जगत असताना अत्यंत अनन्यसाधारण महत्व जे आहे ते आहे संस्काराला. बरोबर, 2 कामं होती ना. पक्व झालंच नाही आणि महाराजांना बसण्यासाठी आदरातिथ्य होतं. 2 कामं होतं. मी काय सांगत होतो, विनोदाचा भाग जाऊ द्या. आदरणीय आमचे हरिभक्ती परायण माधवरावजी महाराज घेणारे पूर्ण महाराष्ट्रावर त्यांनी प्रसिद्धी, आपल्या गावाचं नावलौकिक कमावलं. विनोदाची मूर्ती, विनोद सम्राट नाही का. सगळ्या गोष्टी जमतील पण विनोद जमत नाही माणसाला. तमाशात खलनायक पात्र असतं, सगळ्या समाजाला तो रंगवून सोडतो. या क्षेत्रामध्ये सुद्धा विनोदाची गरज आहे. तिथे लोक झोपा किती बाबा कीर्तनामध्ये, तर थोडा विनोद नसला तर झोपा घेतील. मला सांगायची असं आहे की मागच्या जन्माची पुण्याई असल्यामुळे महाराज अगदी चालता बोलता गुरुकृपेनं चांगल्या पद्धतीचं कोदरी गडामध्ये कीर्तनकार म्हणून जन्माला आले. एकदा टाळीच्या गजरात महाराजांचं स्वागत करूया. मी काय सांगत होतो, माझा मूळ विषय असा होता की सगळ्या गोष्टी जरी उपलब्ध असल्या तरी सुद्धा कशाची गरज आहे महाराज? संस्काराची गरज आहे. जर संस्कार योग्य नसतील तर संपत्तीला अर्थ आहे का दादा? काय अर्थ नाही. कशासाठी कमवलं, कोणासाठी कमवलं आणि तुमच्या डोळ्यात दिसत कोणाला गमवलं, काय फायदा आहे? हा, त्याच्यासाठी काहीच नका करू, काहीच करू नका. वावरं घ्यायच्या नांदी लागू नका, बंधरे खोऱ्याच्या नांदी लागू नका, शेजाऱ्यात भांडणं करू नका. मग आपल्या पुराला लाखो रुपयाचा खर्च झाला तरी चालेल, पण संस्कारात ठेवा. काय म्हणतो मी? संस्कार म्हणजे काय? नुसती शाळा शिकवू नका. नुसते शाळा शिकलेली मुलं बापाला मायला सुना लावू राहिले. खरंय ना बाबा? मी खोटं सांगत नाही. आम्ही भारतभर प्रवास करतो आणि चालता बोलता अभ्यास करतो. पोरं काय करतात, कॉलेजमध्ये काय चाललंय, बरोबर आहे? हो, त्याच्यासाठी सगळा अभ्यास केलेला आहे आम्ही. म्हणून मुलांना योग्य संस्कार देता येईल याची काळजी घ्या. आदरणीय हरिभक्ती परायण आमचे हनुमान महाराज काटोडा संगीत विचारत आहे. माऊली ज्ञानोबाच्या संस्थेमध्ये 4 वर्ष कोर्स केलेला आहे. भगवद्गीतेची संहिता देऊ शकतात, मृदंगाचे बोल देऊ शकतात आणि संगीतामध्ये राग रागिण्यामध्ये अभंग शिकवू शकतात. 10-20 मुलं जर आपण दर 8 दिवसाला 15 दिवसाला तर क्लास केला तर काही बिघडलं का? अख्ख्या गावाला दर महिन्याला फक्त 10 रुपये द्यायचे. किती सोपे आहे? एका महिन्याला एका घरातून मुलाला शिकवण्यासाठी किती रुपये? मागे 10 रुपये तर तुमची बाजारात जाते चहा प्यायला. चहा प्यायचं नाही तर महिन्याला 10 रुपये जर दिले आणि एखादे आमच्या गुरुजी सारखे शिक्षक जर या ठिकाणी असले तर मुलं सुसंस्कारी राहतील, निजल मारामारी करणार नाही आणि चांगले वागतील. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. नाही का? जब जब होत धर्म हानी तब तब धरी प्रभू विविध शरीरा. सज्जन हो, मोठी माणसं जर गल्ली भरून रोड भरून
गाव भरून जर चालत असतील तर आपले पोरं काय करतील? तसे चालतील ना, मग बापनी चालत का? मग कसं चालू? मग बाप चालतो ना तसा, मी तसाच चालेल. ताजं उदाहरण आहे कालचं. आपले विष्णू पाटील कोले, त्यांचा सुरेश नावाचा मुलगा हृदय दाटून येते, कळकळ वाटती, पण पर्याय कैसी. माहोऱ्यामध्ये भेटला काल 5 वाजता आणि भेटल्यानंतर नारळ द्या म्हणे. नारळ. मी ते नारळ राजूरच्या गणपती बाप्पाच्या पुजाऱ्याने दिलेलं ते नारळ आपल्याला मेळामध्ये घटस्थापना करण्यासाठी ते नारळ माझ्याकडे होतं. नेमकंच राजूरवरनं आलो आणि ते नारळ माझ्या हातात होतं. पिशवीमध्ये जागा नव्हती. नारळ द्या पहिलं. मला बाळा तुला दुसरं घेऊन देतो. नारळाचं काही विषयाचे का नाही. मी गच्ची झाल्याची पाळी आणली होती. माझाच भावाचा मुलगा आहे. ते जरी कोण असला तरी, नेवकड जरी असला तरी माझाच भाऊ आहे. हो, त्याची आई आणि माझी आई एकच आहे. त्याची आई माझी बहीण आहे. किती जवळ आहे. पण तो जर गच्ची झाला तर सलमावऱ्यात तर काय फायदा झाला हो शिकून. विठाला विठाला घेणारे बाबा. पुढे जाऊन सांगायचं अपमान म्हणून नाही, सासुरवाडी म्हणून नाही, वस्तुस्थिती म्हणून आहे. जर आपण आपल्या मुलावर लक्ष ठेवलं नाही तर पोरी भेटतील का पोरायला? तर मुलं संस्कारित नसतील तर मुली त्यांना वरतील का, त्यांना हाड घालतील का? काय माहिती तुमचं? जो नवरदेव लग्नाच्या अगोदर जर बेसूर होतो आणि मारुतीच्या पारापुढं लांबा लचक पडतो, त्याचं लग्न होईल का? मी कशासाठी सांगते संस्कार? आपण त्याच्याकडे जरुरीनं प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे, तरच पुढचा काळ भविष्यकाळ आपल्याला चांगला जगता येईल. विषय कसा निघला काय निघला बराच टाइम निघून गेला आणि पोरं उभे राहायला पाहिजे. सहजच ध्यानात आलं आणि संस्काराचा विषय अगदी 10-15 मिनिटं त्याच्यामध्ये निघून गेले, तरी पण सुद्धा ते योग्यच होतं. बरोबर आहे. 12 वर्षानंतर इतकी बोल पाहिजे. मी किती बेजार होणं पडलं. नुसते उभं राहायला मग तयार करण्यासाठी किती बेजार व्हावं लागेल. हो, म्हणून तुम्हाला माझी या निमित्ताने प्रार्थना आहे की गावकरी मंडळींनी आपल्या प्रत्येक मुलाकडे बारकाईनं लक्ष द्यायचं. पोरगं खेळतं कुठं, पोरगं अभ्यास करतं का, पोरगं कुठेतरी संस्कारात पाठवल्या जातं का? अरे काम कमी करा तुम्ही, उत्पन्न कमी काढा, पण पोराला ध्यान द्या. हे म्हातारा झाला काय असं घरचे म्हणजे असं होतं ते. कुठे कसं बसावं काय बसावं हे आई वडिलाचं लक्ष असलं पाहिजे. मी अगदी लहान होतो. माझ्या वडिलांनी मला आळंदीला नेऊन घेतलं. चौथीला होतं. चौथीला किती मोठा असं या बारके बरोबर मी हिरवी आंगड्यावर. हा, 4थ्या वर्गात तेव्हापासून बाहेर आहे. म्हणून मला कळतं कुठं कसं बसा, कुठं कसं राहा, कुठं काय बोला का बोलू नये हे सगळं कळतं. बरं का. आमचे शेठजी आहे, तुमचं नाव ध्यानात नाही ना, राजू शेठ. हो, हे केव्हा कळलं मला? ज्यावेळेस मी आळंदीला गेलो त्यावेळेस कळलं, लहानपणी कळलं. हो, नाही तर काय होतं बरं का दादा, तुम्ही आमची सासरीची, त्यात काही प्रश्न नाही. पण जर कदाचित आपण एखाद्या गावाला गेलो, समजा गेलो सासरवाडीला धरून झाला, आता जात नाही म्हणा तुम्ही, पण गेलो आणि जर गेलो आणि थोडी परिस्थिती साधारण असली आणि दुर्डीत जर पोळ्या कमी असल्या, हा ना येऊ द्या, अरे बाबा जेव, पण दुर्डीकडे पाहू, मागचा अभ्यास करून जेवायला पाहिजे की नाही. हा, इकडे कर. जर पाठीला खडखड वाजत असेल, पुरे महापुरण पाठिल्यामध्ये खडखड वाजत असते ना, अगोदर आठवून घेतलं पाहिजे. मग हे जरी शिकायचं असलं तरी त्याला सुद्धा काय आहे, परमार्थाची गरज आहे. मी आता ठरवलं बरं का जनाव,
म्हातारपणी कीर्तन कमी झाली, नाहीतर बरेचसे कीर्तन वाढली, विनोद करतात आणि समाजाला म्हातारे नको. खरं आहे ते, घरात म्हातारं चालत नाही, मग समाजात कशाला चालत? मग म्हाताऱ्यांना आबादचं वळखा. आता काय करायचं? आमचे आदरणीय गुरुवर्य हरिभक्ती परायण रुक्मंगत महाराज बरोबर आहे. आता फिरते कधी? का मग फिरते म्हणा, दमच निघत नाही, खूप जीवन फिरण्यात गेलं. पण आम्ही आता अभ्यास केला पाहिजे, नेमकं काय करायचं. आज सकाळी 10-5 माणसं मेळामध्ये बसले आणि त्यांनी सांगितलं, महाराज आता आपला पूल झाला, आता आपलं जमलं. म्हणलं, हा आता तुमच्या पोरांना सुट्ट्या लागल्या की माझ्याकडे पाठवा. मी त्यांना संता देऊ शकतो, मृदंग शिकवू शकतो, ज्ञानेश्वरीचा पाठ घेऊ शकतो आणि त्यांना 2 टायमाला जेवू घालून परत शाळेत पाठवू शकतो. मला 10-15 जेवढे सांभाळता येईल तितकेच. हावडा नाही करायचा मला काही पैसे कमवायचे नाही. कमवायचे असते मागं टाईम निघून गेला, जर कमवायचे असते तर टाईम निघून गेला. आता फक्त उरले ते हरी तुम्हा समर्पण या उक्तीप्रमाणे जीवन जगायचंय. मग एक माणूस सांभाळणारा, एक महाराज आणि एक मातोश्री त्या मुलांना जीव घालणारी, असंच 2 माणसं आणि त्यांना लागणारा पगार आणि त्या मुलाला लागणारा खर्च एवढा कोणाकडून घ्यायचा? मुलाच्या वडिलाकडून घ्यायचा. आळंदीला मुलगा टाकल्यानंतर मनोहर महाराज 40, 35, 25, 30 अशी फी आहे. मग आपल्या इथे मेळात जर मुलं ठेवले, आळंदीचे पोरं आणि माझ्या समोर बसवायचे आणि आपले पोरं आळंदीतल्या पोरासमोर बसवायचे, काय फरक आहे? आणि त्याचं तराजूमध्ये टाकून आपण मोजमाप करू, तेही सुद्धा आपल्याच कोदलीच्या कीर्तनात. गुरुवारी हरिभक्ती परायण मारुतीबा गुरव विठ्ठली विठ्ठल महाराज चौधरी ज्यावेळेस आमच्याकडे कार्यक्रमाला आले, बोला हो आता प्रत्येक तालुक्यामध्ये वारकरी शिक्षण संस्था काढा, 10 गाव मिळून एक वारकरी शिक्षण संस्था काढा आणि तुम्ही विद्यार्थी तुम्ही त्या मुलांना शिक्षण द्यायचं काम करा. काही दिवसाचं वाटत आहे मला, पण ते काही चान्स मिळत नव्हता. आता योगायोगाना आता दमलं, माझा फिरून फिरून दमलं. आता काहीतरी उपाधी असली पाहिजे, उपाधीशिवाय जीवन जगता येत नाही. त्याचा अर्थ आहे आता पुढच्या वर्षी तुम्हाला मेळामध्ये वारकरी शिक्षण संस्था संगमेश्वर संस्थान, इथं छोटी असेल मोठी असेल, आज 4-5 विद्यार्थी आताही येतात माझ्याकडे सकाळच्या आणि त्यांना शिकवतो मी. पण 10-15 विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं शाळा आणि संस्कार या माध्यमातून राहतील. प्रास्ताविक करत असताना टाइम जरा पुढे गेला, मला क्षमा करा. आणि एकच गोष्ट राहिली पुन्हा, प्रास्ताविकामध्येच घेतो तिला, तुम्ही नव्हते त्या दिवशी. 19 तारखेला नाही का, 19 तारखेला या कोदरी नगरामध्ये भगवान विश्वनाथाच्या मंदिराचं काय झालं, भूमिपूजन झालं. आणि आता माझी कल्पना आहे गावकरी ते पूर्ण करतील. त्याला अवधी 1 वर्षाचा. 1 वर्षामध्ये हे मंदिर पूर्ण होऊन आपण सर्वजण जिवंत असलं पाहिजे. त्या भगवान विश्वनाथाला आपण स्थानापन्न करूया. चांगला पर्वणी पाहू. आणि 12 वर्ष तर झालीच, आता तपश्चर्या झाली आपली आणि पुढचं 13वं वर्ष आहे. पुढच्या वर्षी चांगली पर्वणी पाहू. आणि जर सप्ताह योग आला तर छोटासा हा महान भयंकर अशा पद्धतीनं अन्नदान जितकं जास्त होईल असं आपण प्रयत्न करू. गावातून घ्यायचं काम नाही, बाहेरून आणू. महाराज कशासाठी मग आपण लागल तेवढं अन्नदान आम्ही बाहेरून आणू आणि या गावाचं नाव लौकिक जालना जिल्ह्यामध्ये 1 नंबरवर. पण कधी महादेवाचं मंदिर निर्माण कार्यामध्ये माझी विनंती बरं का, सगळ्या कार्यक्रम तुमच्याकडे चालतात, माणसाचं काही घर नाही राहिलं, दखू देत नाही कोणी द्यायचं. हो, राज्य 70% वर द्यायचं आरक्षणाचं. 50% होतं पूर्वी, आता 70%. मी पाहिलं मावळ्याच्या बाजारात एक माणूस थैली घेऊन होता आणि बाई त्याच्यात सामान टाकायचं. मी गेलो मागून, पाहत गेलो मागून,
त्याचं सामान घेऊन झालं रोडवर आले. आल्यानंतर म्हटलं, काय चाललंय? काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. अरे झालं काय? काही नाही, काही नाही. तुम्ही का शिकाले? म्हटलं, पहिल्यापासून थैली रिकामी होती तेव्हापासून तुमच्याच मागायला. अशी एक परिस्थिती झाली. मी तुम्हाला कशासाठी सांगतो, विनोद जाऊ द्या, पण या महादेवाच्या मंदिरासाठी नवं गावन जुनं गावनी कोदली एकच गाव आहे ना, कोदवली दोन दरीनी एकच. कोदली सारखं गाव अख्ख्या भोकरदन तालुक्यात नव्हतं. आज त्या कोदली नगराने 12 वर्षात फार मोठं परिवर्तन घडून दाखवलं. गेल्या 2 वर्षापूर्वी काल्याच्या कीर्तनात बोलत झाला की महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करा. ऐकलं आहे ना, गावकरी मंडळीने ऐकलं. इकून ऐकलं महाराज आणि इकून सोडून गेलो. त्याला 2 वर्षाचा काळ निघून गेला. आमचे आदरणीय सामलो पाटील, राम भाऊ आणि आमचे राजू भाऊ बाबुळगावकर मंडळी आली आणि त्यांनी ते महादेवाचं मंदिर पाहिलं. तुम्ही सोरड्याच्या गावाच्या वरतून किती भव्य मंदिर आहे. कारण तुम्ही का नाही, तुम्हाला पाहायचंच नाही. याला पाहावं नाही वाटत ना. त्यांची इच्छा आहे आपल्या गावात तयार करू, मग पाहू द्यायचं. पण यांनी ऐकलं, ते मंदिर तयार झालं. फार मोठा उत्सव त्या ठिकाणी त्यांनी साजरा करतात. आणि आता सप्ताहाला सुद्धा त्यांच्या आदरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण नरसिंहदादा यांचं त्या ठिकाणी महाशिवपुराण कथा आहे. 5 दिनांक 5/3 ते 11/3 या कालावधीमध्ये महाशिवपुराण कथा आमच्या दादांच्या असते. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी बाभुळगावला ऐकायला जायचंय. काय सांगत होतो, आज काल्याचं कीर्तन नाही का, मधीच आल्या भाज्याचं आलं. चालता चालता वेगळाच विषय निघून गेला आणि टाइम जास्त पुढे गेला. आज काल्याचा प्रसंग, त्या काल्याच्या प्रसंगासाठी आपण अभंग निवडलाय. कोणी एकी भुलली नारी, एक गवळण भुलली. महाराज माणसं भुलतात, पण कशावर भुलतात हे इथं सांगता येत नाही. माणसं कशावरही बोलतात आणि कशालाही भरवळतात. कशालाही म्हणजे अगदी सर्वस्व प्राणपणाला लावून मोकळे होतात आणि कशालाही. पण ती जी गवळण होती ती कशाला भुलली हा महत्वाचा सिद्धांत आहे. ती गवळण भुलली. काय परिस्थिती झाली होती ती, त्या गवळणीला अगदी देहाचं भानच राहिलं नाही. पाहिली या वेध लावी बैसे जीवी लढवली. नुसतं पाहिल्याबरोबर, अगदी नुसतं पाहिल्याबरोबर तिच्या मनामध्ये साठवलं, अगदी हृदयामध्ये साठविला हरी. जी ही हृदय मंदिरी त्याची सरली हेर झार झाला सकळ व्यापार. कशाच भान राहिलं नाही. आणि भान न राहिल्यामुळं जो गोरस आहे तो गोरस, दही घ्या दही, दूध घ्या दूध, ते म्हणणं विसरली आणि ती काय म्हणू लागली, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे,
लागली गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. गोविंद घ्या दामोदर घ्या. आता काय विकायचं होतं तिला? दही घ्या दही, दूध घ्या दूध. हो. गावात फिरू लागली आणि दही दूध म्हणणं विसरली. परिस्थिती काय झाली? राजेश कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोकरिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी रळे माळकंठी वैजयंती असा तो लावण्याचा पुतळा भगवान कृष्ण परमात्मा तिनं पाहिला आणि पाहिल्याबरोबर अगदी जिरबान हरपली आणि हरपल्यानंतर काय म्हणते अभंगाच्या प्रथम झाला. कोणी एकी भुलली अभंगाच्या प्रथमचारात मला सांगतात कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. गोरस विकायचं सोडून दिलं आणि हरी घ्या गोविंद घ्या दामोदर घ्या. मग त्यावेळेला मला अवघड परिस्थिती आहे ना. आपलं काम सोडून जर दुसरंच चाललं लोक त्याला चांगलं म्हणतील का? हा तुम्हाला कोणी चांगलं म्हणतं का? महाराजाला हां लय चांगला दिसतो गपक्याचा गपक्या आहे बा. अरे बापरे तू कसं खाते ती? त्याला काय घरचं आहे का? अरे बापरे त्याच गपक्या हो पटवून तेल दाढी. अरे बाप फुकटचं आहे तर खाते ना. हो महाराजाला कोणी चांगलं म्हणत बाय नका का म्हणे ना चांगलं. घरी तर चांगलं म्हणलं पाहिजे. घरी बी नाही घरी कोणी चांगलं म्हणतं का? हा घरी काही चांगलं म्हणत नाही. जिकडं मला तिकडं महाराजांची नाही द्यायचे सांगण्याचे त्यात असं आहे की कोणी एकी भुलली नारी. हो आणि गोरस विकायचं सोडून घ्या म्हणे हरी घ्या असं म्हणू लागलं. पण ते कशामुळे झालं महाराज त्याचं एक महत्वाचं कारण आहे. अत्यंत महत्वाचं कारण आहे की तो जगाचा मालक तुमचा आमचा मालक नाही. अख्ख्या विश्वाचा मालक तो आहे. आणि तो कसा असेल? लावण्याचा पुतळा विठो देखियला डोळा बाई असा असणारा भगवान परमात्मा त्या गवळणीनं पाहला. आपण कितीकच पाहिले आता लोक पण आपलं काही काम झालं नाही. आम्ही आता एक 15 दिवसापूर्वी 7 ते 18 या कालावधीमध्ये नर्मदेच्या काठावर अनुष्ठान केलं. काही घेणं नाही. कीर्तन चालू शिकवलं. काही स्वतःचं सुद्धा काही साधना झाली पाहिजे. आणि साधनेसाठी योग्य स्थान काय असेल तर नर्मदेचा तट आहे. तिथं अवलिया घाट म्हणून आहे. अवलिया घाटावर एक त्रिशूलधारी बाबा
महाराजे आणि त्यांनी परिक्रमा चालू केली. मागची एक झालेली होती, दुसरी चालू केली. मी कशासाठी सांगतो म्हणजे विषयाचं विषयांतर नाही. चिखलीचा एक वायाळ मागच्या वर्षी परिक्रमा केली आणि यावर्षी आपण कुठेतरी परिक्रमावासियांची सेवा करावी म्हणून 10-12 दिवस त्यांनी तिथं त्या आश्रमावर सकाळी 50 आणि संध्याकाळी 50 100 लोकांना 8-10 दिवस स्वतः स्वयंपाक करून जेव घालायचं काम सेवा आहे. खरं पुण्य आहे ती. हां, मला काही काम ना, तुम्हाला जबरदस्ती चला बाबा, चालले बाबा, बाबाला काय काम आहे. पण आपल्याला योग आलाय, मोका आला, नामस्मरणामध्ये आपण काय करायचं, काळ सारावा चिंतने एकांतवास असणारे हरिकथा पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या या उक्तीप्रमाणे मी साधना करायचो. मी कशासाठी सांगतो, महाराज तिथे नव्हते, आश्रम मागच्याच वर्षी काढलाय परिक्रमावासियांची सेवा करण्यासाठी. पण महाराज निघून गेले. 9,000 रुपये महिन्याचा माणूस सकाळी 50 संध्याकाळी 50 100 लोकांना एकटाच स्वयंपाक करून जेव घालतो. आहे का आपल्या गावात कोणी येतात? एकटाच स्वयंपाक करून जेव घालतो. पोळ्या वरण भात. 9,000 महिना आहे. आम्ही तिथं 10 दिवस राहिलो. महाराज निघून गेले. पण महाराज फोनवर संपर्क होता. आम्ही ज्या वेळेला अमरकंटकला गेलो, रस्त्यामध्ये जात असताना ज्या ठिकाणी महाराज मुक्कामाला होते त्या ठिकाणी आम्ही जीप घेऊन गेलो आणि गेल्यानंतर दर्शन झालं. रात्रीची चर्चा झाली 1-2 वाजेपर्यंत. साधू रात्री झोपत नाही. साधू जर झोपला अजय झोपत. साधू ध्यान करत असतात. मग मी सहज प्रश्न विचारला, बाबाजी पहिली तो परिक्रमा हुई थी, अभी दोबारा काय के लिए परिक्रमा चल रही है, आश्रम चला ना और बैठे रहना. उन्होंने उत्तर दिया, बहुत भारी है बाबा जी, परिक्रमा करने की कोई जरूरत नहीं थी, लेकिन इतना समय गुजर गया, लेकिन अभी भी ध्यान नहीं लगता. अभी तक ध्यान नहीं लग रहा है. जब तक ध्यान नहीं लगेगा तब तक परिक्रमा चलती रहेगी. विठाला कशासाठी बोललो, जोपर्यंत तो भगवान हृदयात साठवला जात नाही तोपर्यंत भक्ती करून काही उपयोगच नाही. तो साठवला पाहिजे हृदयात, तो बसला पाहिजे आणि तो एकदा हृदयात साठवला ही स्थिती तयार होती. कोणती स्थिती? कोणती स्थिती? गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या, हरी घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या, ही स्थिती तयार होती. दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या हे नाही म्हणत, मग हरी घ्या. ही वृत्ती जोपर्यंत परमार्थात तयार होत नाही ही गवळणीची काय आहे अवस्था आहे. कशामुळे झाले त्या एवढ्या गोष्टी? त्या गवळणीच्या काय कारण आहे त्याला अभंगाचे तिथे काय सांगतात, देखिला डोळा बैसला मनी, तो पाहिला रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी. नाही का, त्याला पाहिल्याबरोबर अत्यंत महत्वाचं सुख त्या ठिकाणी माणसाला प्राप्त होते. हो, तो असा आहे महाराज, अत्यंत मनोहर आहे, गोजीरवान आहे, लढीवाळ आहे आणि भक्तांचे सुख दुःख निवारण करणार आहे. हो, आणि त्याला
त्या गोपिकांना पाहिल्यानंतर मनामध्ये साठवला देखिला डोळा बैसला म्हणे. तो पाहिला हा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. नाही का, त्याला पाहिल्याबरोबर अत्यंत महत्वाचं सुख त्या ठिकाणी माणसाला प्राप्त होते. हो, तो असा आहे मला अत्यंत मनोहर आहे, गोजीरवान आहे, लढीवाळ आहे आणि भक्तांचे सुख दुःख निवारण करणार आहे. हो, आणि त्याला त्या गोपिकांना पाहिल्यानंतर मनामध्ये साठवला देखिला डोळा बैसला म्हणी. मनात बसल्यानंतर सगळं देहभान हरपलं. तोची वदनी मुखानं काय करू लागली, तोची वदनी उच्चारी मुखानं तेच म्हणू लागली ना. काय म्हणू लागली, हरी घ्या गोविंद घ्या, दामोदर घ्या, माधव घ्या ना माधव. काय घ्यायचं, हो तेच म्हणू लागली ते. हो, देवभाव हरपला तुझा पाहता विठ्ठला. महाराज ते भाव हरपला बाई बरं का महाराज. म्हणतात आपल्याकडे येतं काय काही, तुमच्याकडे काही नाही येत. पण ज्या वेळेला माऊलीच्या सोहळ्यामध्ये पाऊस येतो आणि वारकरी तुम्ही वाजू नका, लांबच चालला टाईम थोडा झाला. गारा असतो, गारा चिखल असतो आणि त्याचे कपडे इस्त्रीचे असते अगदी ढवळे पाक. पण ज्यावेळेस ते देवान हरपतात आणि ज्ञानोबा असे उड्या मारता ते सगळे कपडे अगदी लथाड फताड अगदी गाड्यानं भरून जातात आणि फुगडे खेळता पडतात. जसा आपला सोंगलिंग ते सोंग आणि नवरदेव नवरी तो माहिती नाही कसे नवरदेव नवरी, तसे वारकरी आळंदीच्या रस्त्यानं पाणी आल्यानंतर अगदी रंगून जातात. कसे त्या गवळणीसारखी. हो, अगदी देहभावाला हरपतात आणि हरवल्यानंतर कशाचंही भान राहत नाही. महाराज देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारे आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कवतुके. तुका म्हणे हासी नाही का गळे ठाई रंगलाय रंगी. तुका विठ्ठल सर्वांगी रंगी रंगेरी श्रीरंगी. काय भरलासी वरडिया रंगी. माणसाला रंगून जाव. कशात रंगाव, त्या परमार्थ क्षेत्रामध्ये कसं रंगावं. या गवळणीसारखं ती गवळण कशी रंगली, स्वतःचे देहभाव आठव गेले भाव झाला स्वयमेव पांडुरंग विठोबा. कोणी एकी भरले नारी तर तो का म्हणे हा जन. इथपर्यंत अगदी यथा अवकाश आपण अभंगाचा सरळ भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. अगदी थोड्या वेळामध्ये आपण कार्याच्या प्रसंगाचं वर्णन करणार आहोत. त्याचं कारण आहे महाराज, वाढणारं फोडणी बसली, त्याचा वास मला आला तिकडचा. हो, तारतम्य ठेवलं पाहिजे.
हो अशा पद्धतीनं आणि पुढेही बहुते महाराजांना लांब जायचं म्हणजे का वाटत आणि का नाही का वाटायचं मागं पायासाठी मग दिसते मी जरी पुढे पाहतो मागचं सगळं जाणतो. आदरणीय आमचे विठ्ठल महाराज भोबडे, आदरणीय भानुदास महाराज, आदरणीय आदित्य महाराज, आमचे शेषराव महाराज, आमचे भानुदास महाराज, आदरणीय आमचे हनुमान महाराज, आमचे आदरणीय कैलास महाराज आणि आपल्या गावाचे प्रकाश महाराज, बारकाऱ्याचे नाव घेईल असे आमचे आदरणीय आमचे सासरे. हो नाव नाही घेत ना सासरे. हा माझा सासरा कशाचा मी नाही म्हणत तुम्ही म्हणा. अरे तुळशीराम मग होते इतके दिवस आणि आमच्या सासऱ्याला आज तुम्ही उभं केलं त्याचा पाया मोडलेला आहे. नको म्हणू का काय करू विठाला आजचा हा प्रसंग अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे तो म्हणजे काला. काला केल्याशिवाय त्या कार्यक्रमाची पूर्णता होत नाही म्हणून अति महत्वाचं कीर्तन आहे काल्याचं. का म्हणे काला कोठे अभेद देखील. हो त्याचं नाव आहे काला आणि तो काला आज माझ्या वाट्याला आलेला आहे. तुमचं सर्व गावकऱ्यांचं प्रेम आणि त्या प्रेमामुळं या ठिकाणी हा काल्याचा योग मला येतो आहे. धन्यवाद आहे तुम्हाला. काला म्हटल्यानंतर दोन पदार्थाचं ऐक्य दही आणि लाही. दोन्ही पदार्थ सादृश्यवान आहे, शुभ्र आहे. दही सुद्धा शुभ्र आहे आणि लाही सुद्धा शुभ्र आहे. एकाच कलरचे दोन असल्यामुळे त्यांचं ऐक्य आहे. हे झालं व्यावहारिक दृष्टिकोनातून. पण पारमार्थिक दृष्टिकोनातून जो काला आहे तो काला जीव आणि भगवान शिव या दोन्हीचं ऐक्य ज्या वेळेला होतंय तो खरा काला. विठाल अशा काल्याचं वर्णन आजच्या दिवशी करायचं आहे. सर्व थकलेली मंडळी उभे राहून जागरण करून आणि मी सुद्धा ओळखलं पाहिजे चान्स मिळाला म्हणून काही पाय देऊन आणा. आमच्या गावात काही माणसं होते ते बैल सांभाळत नव्हते. मागून टांगून शेती करायची पूर्वीचा काळ. याला आपण किती वर्षाचा काळ आहे. पण जर बैल भेटलेच पाय देऊन आणायचे. बैल भेटले की पाय देऊन दगड ठेवून आणि पुन्हा पाय देऊन आणि जोमनं दाबून. कालिंदबाई आमच्या गावात काही ठराविक लोक होते. मला काय म्हणायचं बैल आकडे तुटत रक्ताची संडासी बैलाला 15 दिवस सुधरत नव्हतं. हो आमच्या गावातली गोष्टी तुमच्या गावाची. हो मग तसा कीर्तनाचा जरी चान्स मिळाला इतका पाय देऊन आणायचं नाही. काला म्हणल्यानंतर काल्याच्या प्रसंगाचं वर्णन अगदी महत्त्वाचं आहे आणि कमी शब्दात सांगितलेलं ठीक असतं. हो तो काला वैकुंठात होणारा काला. वैकुंठात कालाच होता. मृत्यू लोकामध्ये तो काला आपल्याला खायला मिळतो, सेवन करायला मिळतो आणि त्या काल्याचा आनंद तुम्हाला आम्हाला उपभोगायला सुद्धा या ठिकाणी मिळतोय. हो त्या काल्यासाठी काही विशेष वर्णन केलेलं आहे. का म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. कशासाठी त्या काल्यासाठी. आणि अशा ठिकाणी होणारा जो काला आहे तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष तो हा लाभ संताबाई. असा असणारा काला आपल्याला या कुदली नगरामध्ये गेले 12 वर्षापासून मिळतोय. तो काला आहे. काला मिळतच नाही माणसाला. कालवा कालवी मिळते बाबा. हो
पण तो काळात तसा होत नाही. मग कसा करावा लागतो? त्याला चरित्र, भगवान परमात्म्याचं वर्णन, चरित्राचंच वर्णन करावं लागतं. चरित्राचे काही बरेच भाग आहेत. काही चरित्र आहेत गोकुळात, नाही का, आणि काही चरित्र मथुरेत आहे. मग कोणत्या चरित्राचं वर्णन करायचं मला सांगतात. याला घडवाल कोणता देव होता तो मलाच माहित नाही. कोणता देव होता? अरे जसं लागलं तसं रंगवतात. हो हो, केले देव गोकुळी, आवाजही दिला भगवंतानी आणि रंगवतात. सार अभिप्राय मला सांगायचं की चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. भगवान परमात्माने जे चरित्र केलं ते कोणतं चरित्र? गोकुळात काय काय चरित्र केलं भगवान परमात्माने? रांगत रंगणी रांगत रंगणी धावली धरती गवळणी बाधित चरणी देतीला बाधित चरणी देतीला येशू देसात नवनीत भक्ती प्रमाण जिरे नवल केळे साधनी परश्री माते जावा रांगत असताना भगवंतानी जे चरित्र केलंय, रांगत असताना चरित्र भगवान रांगू लागले. आणि रांगत असताना भगवंतानी सुरुवात केली चरित्राला. देव कशासाठी आले? भक्तांचं संरक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवान परमात्माने अवतार घेतला. मग रांगण्यापासूनच सुरुवात झाली. रांगत असताना अगदी लहानपणीच मारायचं होतं पण ते जमलं नाही. मग जाऊन दिली. ऐका ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारी त्याला आधाराचे बक्षीस हो. दौंड दिली आणि मी सुद्धा बऱ्याच दौंड दिल्या. हो, आमची गुरुवारी दौंडी द्यायला हवी. अगदी आता असं म्हटल्यानंतर महाराज आकाशात उडणाऱ्या पक्षाचं रूप घेऊन भगवंताला आकाशात नेलं आणि तिथं जो महाराज काय करणार येऊ तर काय करता येणार नाही त्या भगवान परमात्माने त्याचा चक्कर चूर करून टाकला आणि भगवंत जसेच्या तसेच आले. दुसरा प्रसंग असा आहे, भगवान परमात्मा रांगत असताना दरवाजामध्ये देव राहत नाही ना, देव थांबत नाही. तुम्हाला माहिती असेल आपलं पोरग बरं का जर थांबत नसल त्याला बारीकशी दोरी घेऊन आई बांधून टाकती. कशाला? उखळाला. उखळ आणि मुसळ पूर्वीची होती ते, आता उखळली आणि मुसळली. काय उखळ आहे का? हा तळेगावचे बैल म्हणले. आता कांद्याचंच काम नाही तर काय? उखळ नाही आणि मुसळ नाही. त्या उखळाला भगवंताला बांधलं आणि बांधल्यानंतर भगवान परमात्मा रांगत रांगत दरवाजामध्ये आले, अंगणात आले आणि विमलार्जुन लोक जे वृक्षाच्या रूपाने होते त्यांना त्याच्यामध्ये जे अडकवलं. काय? मुसळ
आणि उखळ पुढे ओढत राहिले. काय करता येत नाही हो त्याला. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा, असा असणारा लीला घवी भगवान परमात्मा. अगदी कडाडाडाडा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर मोठे मोठे असणारे वृक्ष ते खाली पडले आणि पडल्याबरोबरच त्याच्यातून दिव्यरूप प्रगट झालं आणि ते जे राक्षस होते त्यांचा उद्धार झाला. मला कथाला माहिती टाइम जो थोडा आहे ना. हाय अजून विठाला बरं का बाबा, आम्ही नागर आणतो पण आता नाही कोणी आणत. मालकाचं ऐकावं का बायलायचं खांदेकरी. जे कामाला आहे, जे गुंतलेले आहेत, पहिलं ही संज्ञा त्यांना नाही. आणि उदाहरण जे कामाला गुंतलेले आहेत, संपलेले आहेत आणि त्यांचं ऐकावं का मालकाचं ऐकावं. मालक आला आणि सांगितलं ए त्या लिंबालो वही झाल्याची उभं सोडायचीच नाही. मालकानं सांगितलं पण आम्ही विचार केला पटल्या ना. मालक आता घरी गेला, आता बैल सोडून द्या आणि पाहुण्याचं गवत आहे आणि शाळूचं बाटूक आहे, त्याला मोकळे सोडा, खावण्यात द्यायला बोलतो. झाले 8 दिवस आपले बैल चालूचे, रातून दिवस. काकडा आहे, हरिपाठ आहे, विष्णूच नामे, गाथा भजन आहे, कीर्तन आहे, रातच्या पुन्हा ही या गप्पा आहे, पुन्हा नाव झोपत नाही. म्हणजे जागरण गेले 8 दिवसापासून अगदी उत्तम झाले आहे. पण आता तरी जन्माला झालं करायला पाहिजेत ना. आमचे सासरे म्हणते नाही तुम्ही 4 घंटे सांगितले. आमचे गुरुवर्य एकनाथ महाराज जरूर 4 घंटे कीर्तन करायचे. त्याला ध्यानात जरा टायमाचं. मी काय सांगत होतो, भीमला अर्जुनाचा उद्धार केला आणि भगवान परमात्मा लक्षात आला महाराज की हा देव आहे. कुठेतरी आगळी वेगळी शक्ती हा भगवान परमात्माची. पण रांगत असताना भगवान परमात्मा लोण्याच्या चोऱ्या करू लागला. हळूहळू चालायला लागला, लवकर मोठं करू. अगदी चालायला लागला आणि मग गावात पोराला बोलून घेतला. पेंद्या, वाकड्या, बोगड्या, सुदाम्या, अगदी सगळे बोरं जमवले. चला याला तरी याने लागे, बाबा माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाला धोवरी. लहानचा कृष्ण होता, छोटासा होता. तो सगळे गवळ्याची पोरं एकत्रित करून तो भगवान परमात्मा रात्री चोऱ्या करायला जायचा. आज तिकडे गेलो त्या पाणीना कोणाचं घरी नाही. अमोल भाऊ ते का येणारी जिंदगी असं त्या पाणीना. आजची पंगत तिकडं रोज रोज एक पंगत व्हायची. हो असे वेगवेगळ्या पद्धतीनं मला 8 दिवसापासून चोऱ्या करणं चालू आहे. चोऱ्या कोर्टपर्यंत सांभाळणार आहे. हो अशी चोरी केली महाराज. सगळ्या गोकुळामध्ये त्या गवळणी त्रस्त झाल्या. का ग माझं दही दूध लोणी सर्वच्या सर्व नासारी केली हो ना. कमी खाल्लं आणि नाच जास्त गेलं. वाण्याला तसेच करते. वाण्याला तो माहिती काय, वाण्याला खाते कमी आणि नुसकान आहे ना. कोण हो आम्ही सुद्धा ही देवाची मंडळी आहे. त्याच्याकरता सांगायचं आम्ही वानरायचे जो होय अवतार तो का त्यांचे बरोबर विरोधाचा भाग सोडा. आम्ही वानर जरी असलो पण टाळकरी वारकरी आहे. आज वारकरी म्हणून आलो आणि त्यावेळेस रामप्रभू बरोबर वानर म्हणून होतो. आज वारकरी बाबा, आज नाही वानर. हो म्हणून सगळे गोपाळ आले आणि चोरी केली. चांगली गवळण होती गावातली. सरपंच गवळण. चला माझ्यासोबत. त्याला म्हणा मायाची गाडी घे मग सांगते तुला. पदर पुसून अगदी ये सिद्धीना सांगितलं. कृष्ण म्हणे या बाईचं घर नंबर वारलं क्रमांक एकदा लिहून आणा बरं. तुम्ही 374 घर क्रमांक आहे. वारलं क्रमांक 3 लिहूनच आणला. जाऊ द्या त्याचे पंक्ती ऐकले. अगदी रात्री आहे चला डोळे लावा. अगदी डोळे लावले. आत गेले, चापून खाल्लं आणि खाल्ल्यानंतर मुख्यासराव घरी
गवळी आणि गवळण एका अंथरुणावर झोपलेलं होतं. अशीच होती दाढी. काय आहे? आता वाढ तरी आणि कमी होत नाही, ती म्हातारी झाली ना. हो, अगदी दाढीची आणि विणीची गाठ बांधली आणि हळूच त्यांची चिमटा घेतला. डोळे लावा. डोळे लावले आणि वर गेले. पण एक मोठं खातो बिलिंदर आमच्या संदोबातला होता. त्याने हात टाकलं ते फट्टीतून पाहू लागलं. फट्टीतून हो, कसं नेलं कसं आणि कसं आणतं. आता कसं नेऊन कसं आणू आपल्याला काय घेणे कसं नेतं आणि कसं आणतं हे आपण पाहूया. त्याला पायामुळे काय झालं, ते फट्टी चालवलं त्या झरोक्यामध्ये. ते झारं होतं. झारं काय म्हणते यार, झारं का झारं, झारं म्हणा झारं म्हणा. पण त्याला शिकायचंच त्या माळगाला त्या अर्धवर अर्ध खाली ते उठले आणि ते म्हणे ते पहा दाढी ती तशीच. चांगलं वाजवलं. कितना 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 काय झालं. अरे अटकलं लागले मारू राहिले म्हणे. ती मोगरी घेतली. मोगरीनंच वाजवलं. पहिल्या मोगरी आली. जेव्हा आली ना तेव्हा अशी पापीची पित्तर होती. आता मोगरीची मोगरी झाली. हा चोरून खाती ना, विचारून खा जाय ना. पण काय चोरी मई अशी झाली. मम्मदी चोरून खाती ना माया. तिने घेतली मोगरी आणि त्या मोगरीनं असं वाजवलं. त्यानं आवाज केला, कृष्णा धावरे लवकरी. कृष्णाने सांगितलं हे डोळे लावले. म्हणजे आता कसं, आता काय इंटरेस्ट आता कसं, आता म्हणी चला ती वेळी आणू. गवळी लहान आणि गवळण जरा उंच होती. पूर्वी तसं काही पाहत नव्हते. बायोडेटा काही पाठवत नव्हतं पूर्वीचा काळ. आता बायोडेटा उंची किती आहे, किती फूट आहे, किती इंच आहे, आता लय बारीक आलं. पूर्वी तसं नव्हतं. गवळी लहान होता आणि गवळण थोडी उंच होती. ते असं गाडी टाकलीवर त्याची आणि ती गवळण चालली त्या फाळीवर विळी आणण्यासाठी. विळी आणली आणि त्याने अरे माझी आईवरची विणी आहे, तुम्ही कापसाल तर आपला चतुर्मासी म्हणे. दोघायची लागले भांडणं. दिवसा पाहिजेत का नाही भांडणं, रातची भांडणं दिवसा पाहिजे का रातची. त्याचे भांडणं लागले गवळी आणि गवळण त्याचे. ते नाही आपले इकून नाही मग त्याने आपली झाली. आणि मग काय करता, सल्लानामा झाला. दोघायचं भांडण झिगीला गेलं. इतकं लंब लांबत नाही. अगदी सल्लानामा आणि ते मग असं करा बांधावून अर्धा तुमचं अर्धा आमचं. ते गाठ आणि ती घेतली कापायला लागले. ती कुठे कापती, बांधेल कोण होती का, गाठ बांधेल कोण आहे. आता गाठी भस्कन सुटत्या. त्याला गाठ बांधणारा बी चांगला लागतो. तेव्हा ती गाठ मरेपर्यंत टिकते. ती गाठ जगाच्या मालकानं बांधलेली गाठ. त्याच्यामुळं कापल्या जाईना. मग चला दिवा पुन्हा फाळीवर. दिंडी फाळीवर गेली. दिवा नाही तर त्या काय म्हणते त्याला इरल्याबरोबर सप्पर जळून जाईल. इरलं जळायला चालतंय पण सप्पर नाही जळायला पाहिजे. सप्पर आणि इरलं करतो. इरलं आणि सप्पर जळत म्हणे. इरलं जळायला चालत ते तसं नाही. मग त्या गाठीवरच धरला घालतोय मग देवावर आणि धरलं जाळवत पाहिला. कापता कापेना जाळता जळेना तोडता तुटेना काही केल्या. सगळे प्रयत्न करून थकले. बसा म्हणे मग आता काहीच नाही. चला दिवस निघला हो आता काय होईल. हो सकाळी फटफट झालं. वास्त्र हंबायला लागले. ए गंगे लाज आहे काहीतरी. सासू घरी खुशाल दिवस निघलाय. वास्त्र हंबरतात तुला उठा ना. दिवस निघलाय. शेजारी ती सासू नव्हती शेजारी. हा पाहिल्या म्हाताऱ्या शेजारनी मदत करायच्या. आता घरातल्या घरात चालत नाही. तू कोण माझ्या घरी शिकवून आली काय. हो शेजारी म्हणू लागली. त्यात म्हणते आत्या हो आत्या आत्या. काय झालं काय झालंय सांगासारखं नाही. हो झालंय काय. हो सांगासारखंच नाही तर काय सांगू. कावड उघड कावड. ती कळी उघडल्याबरोबर अगदी आता माझ्या सारखी आहे शब्द का तुम्हाला. आणि म्हातारपणात तुम्हाला शब्द का. त्यावेळेला
जाऊ द्या जे काय व्हायचं झालंय मी काल बोलले सकाळी आणि त्याच्यामुळे त्यानं हा कार्यक्रम केला माझ्याची गाडी घे म्हणा म्हणून 3 दिन इकडे महाराज कुठं राजाकडे नंदाकडे यानं आधी समोर ठेवलं ए बोराव दिंडी बाहेर आली साडी गेली जिंदाबाद अगदी अगदी सकाळी आता ते खाली पाहिजे गवळ आणि गवळी विराट झाला महाराज बोलणं सोपं आहे करणं फार अवघड आहे म्हणून कोणाच्या नांदी लागा आणि कोणाच्या नांदी लागू बरं का त्यावेळेस तिच्या लक्षात झालं आणि गेले त्यावेळेस नंदाच्या मांडीवर बसले आणि बसल्याबरोबर म्हणतात दादा टिपा काय टिपा ना तुमच्या पायापाला निघाले अरे आता लग्नाची तिथी नाही काही नाही श्रावण महिना आहे हा आता पोत्या वाचत असते बा आता का लग्नाचं ते का नाही दादा आता संख्या वाढली आता लग्न कवा चालते जोड पैसे उलट पाया पडत ते काला खरंच नव्हते आणि ते खरं खरंच गवळी आणि गवळं ना येऊ लागले आल्यानंतर त्यानं ए कृष्णा आता कोणपर्यंत माझी अवकाश पाहतोय आता सोड त्याने लगे कृपा कटाक्षी निहाळिली कृपा दृष्टी पाहिल्याबरोबर ती गाठ सुटलेली अशा अनेक प्रकारच्या भगवंतांनी त्या ठिकाणी खोड्या केल्या खोड्या लांबत जाईल टाईम संपला आपला टाईम संपला तर खोड्याच चालतील आपल्या संध्याकाळून अशा नाना प्रकारच्या खोड्या भगवान परमात्माने केल्या पण कोणपर्यंत करणार आहे खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख अशा पद्धतीनं चला वळू गाई बैसो जीव एके ठाई बहु केली वन वन पाय पिटी म्हणून चला गाई घेऊन गेलेले खांद्यावरी घोंगडी हातामध्ये का अरे तुम्ही गाया घेऊन सरग पाळणाऱ्या. अरे तुम्ही गाया घेऊन सरग पाळणाऱ्या. अरे तुम्ही गाया घेऊन सरग पाळणाऱ्या. तुम्ही गाया घेऊन सरग पाळणाऱ्या. सर्व गोपाळांना भगवान परमात्म्याने त्यातली सूचना दिली सर्व गाई घेऊन आपल्या आपल्या सगळ्या घेऊन आले सर्व बिचारे गोपाळ आणि गोपाळाला विठू जाणू चेंडूला घोरी नाना भरी खेळ मांडणी याला यमुनेच्या घरी हा माम अगदी नाना प्रकारचे खेळ भगवान परमात्माने गवळ्यासोबत खेळ खेळलेला आहे आणि खेळ खेळल्यानंतर खांदी भार पोटी भूक काय खेळायाची सुख अगदी चला वळू गाई पैसो जीव एके ठाई बहु केली वनवन पाय पिठी झाला सीन सर्व गोपाळांना एकत्रित बनवले सर्व गायी एकत्रित केल्या आणि त्या शिदोऱ्या आता ह्याची जीव सवी घेऊ शिदोरी सर्व शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि शिदोऱ्या एकत्रित केल्यानंतर देवाची शिदोरी आणि भक्ताची शिदोरी
साम्य आहे का? नाही, फार मोठा बदल आहे. चटणी तिथे झालं वटणी, पिठलं तिथंच मिठलं. आई भगवती बाप मारुती हे नाना प्रकारचे शिदोऱ्या तुम्हाला समजलं नाही हे. आई भगवती आणि बाप मारुती हे जाडा भाकरी बघ. जेवारीची भाकर जाडा, फार मोठी जाड, एकच खाय आणि तिकडच जाय अशी ती भाकर. आणि लाल भबक चटणीचा गोळा, त्याचं नाव हे आई भगवती, बाकीचं नाव आणि बाप मारुती चटणीचा गोळा, लाल भबक लसूण काढले. हो, असे ते पदार्थ सर्व गवाळ्यांचे. कोणाचं पिठलं, कोणाची चटणी हिरव्या मिरच्याची, कोणतं लसूण. अरे वेगवेगळ्या चिदऱ्या पाहून देव म्हणू लागले, माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय, चोरोनिया माय नवनीत अनावे. माझं आहे तसं तिथून चोरून आणा. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाऱ्यासारखे निष्ठावंत भक्त होते महाराज. आणि असं आहे का? बरं बरं, ती जिरवाच्या आमच्या गादी माझी या गोळे तुझं देवपण, माझी या भारे तुझं देवपण, आणि याला अरुभावळे करुणी खरे हरिदासी. आणि आमच्यामुळं तुला देवपण आहे. तुला देव कोण म्हणल? अरे रे कुठा लांब जाऊन बसले सगळे बाप्पा आंबोस दिलं. ते असं पाहू लागलं. कोणीच नाही ना. जर गावात कोणी बोलत नसल त्याला असं कोणी मेहनत काय लागेल. प्रेमाना म्हणून चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकतो. जगाचा मालक तुकोबारायांनी बाजूला गेले सगळे भक्त. जास्त भक्त कोणी दिन त्याचं त्याला कसं कर मग तो वैकुंठात राहत नाही. नाहम वसामी वैकुंठे, ज्या ज्या ठिकाणी भजन आहे तत्र तिष्ठामी नारद. ज्या ज्या ठिकाणी भक्ती आहे त्या त्या ठिकाणी मी राहतो. देव वैकुंठात राहत नाही. मी कुठे राहतो? इथं. त्यावेळेला देवाने सांगितलं, जाऊ दे आता, मला माफ करा बरं का गजू, माफ करा मला. आज कीर्तनात पकड वाजवला असता पण माझं तुमच्या नाही, दुसरा आहे माझं ते दुधावाला. या म्हणलं 15 वारी ये भाऊ, आता 11वीचं वर्ष आहे, काही म्हणलं ज्यादा मागणी. याच 15 दिवस तुमच्याच गावात माझ्याच कीर्तनात मी वाजवा लावला असतं की नाही. मग काय चुकलं ते तुम्हाला माय चला अरे माय वारे बाप. अरे चांगलं करायसाठी बाप सोडा आणि माया सोडा. त्यामुळे माया सोडली, माझा बाप सोडला आणि लगातार 4 वर्ष आळंद देऊन घरी नाही आलो. माझा मित्र म्हणजे खरे तुला करमतं का? नाही हा, मला तर बोकडीच दिसते आणि कोंबडीच दिसते घरची. बता एक सोबती माझ्या गावातला आहे अजून. मला जाय घरी येऊन 4 महिने राहिला आणि घरी आला, अजून कोंबडीच बकरीची. मला जे काय लागलं ते आहे. जे दया पाहिजे ते आहे रे. कशासाठी? या नामस्मरणासाठी. आता तरी एक नाही आपण वाटू दे काही जरा जरी म्हणाला पंगू पिठाला काय सांगत होतो? बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन. सगळे गोपाल एकत्रित आले आणि सर्व शिदोऱ्या एकत्रित केल्या. आणि केल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, एक काम करा. काय? या ठिकाणी सुंदर असं जेवण आपल्याला करायचं, पण हात धुण्यासाठी इकडे पहा माझ्याकडे. हात धुवायला यमुनेवर जायचं नाही. कोण? काल्याची आमिषे देवदळी झाले मासे. काल्याच्या निमित्ताने तो काला सेवन करण्यासाठी देव जे आहे ते नदीमध्ये माशाच्या रूपाने आलेत आणि ते कण खाण्याच्या विचारात आहे. मग हात कुठं जायचे? पडीत नंबराला. पडीत नंबर पडीत माहित नाही तुम्हाला? मांग असं जेवण झालं. पडीत जागा आहे ती, पडीत अपवित्र जागा आहे. पडीत नंबराला तुम्ही हात पुसा. यमुने जाऊ दिले नाही. म्हणून मला सांगायचं, अशा पद्धतीने भगवान परमात्माने काला केला आणि तो काला अल्पमतीप्रमाणे यथावकाश मी करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ, बोलार्थ, काल्याचा प्रसंग माझ्या पद्धतीनं जसा सांगताला तसा मी सांगितला. कीर्तन ऐकर म्हणून असे गोबी आले आले आले. धन्यवाद. एकदा टाळे वाजवा.
लैला म्हणाले आपण दुसरे काय घेऊ शकते मग कोण ऐकते सासूवाडीत जावायची काही किंमत राहते जुनी आहे ना नवा जोड्या असतो तुमचा मला असतो आता जुनं झालं ना चांगलाच इत्यर्थ झालेली सेवा भगवान परमात्माच्या चरणी समर्पित करून शिवेला ज्ञानेश्वर राम विरे शिंदे Thank you.
माझी या अहंकाराचा वाला गोरांगचा माझ्या शिवराचा भाविकाचे गणपतीची बाधा घडवणी काही संत मंडळी नामा म्हणे तया असावे कल्याण कल्पनेची बाधा काही संत मंडळी ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकाराम